नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय टीव्ही9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या बघायच्या। सुरुवातीची एक महत्त्वाची बातमी मुंबईतून आहे। नरहरी झिरवाळांसह आदिवासी समाजामधील आमदारांचं आंदोलन आता सुरू झालंय। मंत्रालयाच्या गेटवर आदिवासी समाजाच्या आमदारांचं हे आंदोलन सुरू आहे। धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोध केला जातोय। पेसा भरती संदर्भातील प्रश्न सोडवण्याची देखील मागणी आहे आणि हिरामन खोसकर, किरण लहामटे हे देखील आता या आंदोलनामध्ये सहभागी असणार आहेत। अक्षय वनखडी माझे सहकारी आपल्याला याविषयी अधिक माहिती देतील। अक्षय, स्मित, आदिवासी समाजातील सर्वच लोकप्रतिनिधी आज आपल्या मागण्यांकरता धरणे आंदोलनाला बसलेले आहेत। मंत्रालयाच्या शेजारी असलेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्याच्या खाली हे सर्व शांतताप्रिय पद्धतीने आदिवासी समाजातील लोकप्रतिनिधी धरणे आंदोलन करताना पाहायला मिळतं। या धरणे आंदोलनाचं नेतृत्व विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ करताना पाहायला मिळतात। त्याचसोबत त्यांच्यासोबत हिरामन खोसकर, किरण लहामटे, सुनील भुसारा, वैभव पिचड असे अनेक आदिवासी समाजातील जे लोकप्रतिनिधी आहेत, नेते मंडळी आहेत, ते या संपूर्ण आंदोलनात सहभागी झालेले। खरं तर धनगर आणि आदिवासी समाजामध्ये वाद निर्माण झालेला आहे। धनगर समाज म्हणतो आम्ही आदिवासी समाजामध्ये आम्हाला त्या प्रवर्गातून आरक्षण मिळावं आणि त्या गोष्टीला आदिवासी समाजाकडनं प्रखर पद्धतीने विरोध केला जातोय आणि त्याचसोबतच आदिवासी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी जी पेसा अंतर्गत जी भरती आहे ती आता सध्या कोर्टात गेल्यामुळे ती रखडलेली आहे। त्यामुळे सर्वच आदिवासी विद्यार्थ्यांचे हाल मोठ्या प्रमाणात होतात आहेत। त्यांना नोकऱ्या भरत्यांमध्ये त्यांना सहभाग घेता येत नाहीये। त्यामुळे या भरतीवरती या संपूर्ण कायदेशीर प्रक्रियेवरती लवकरात लवकर तोडगा जो आहे तो सरकारकडनं काढण्यात यावा, जेणेकरून आदिवासी विभागातल्या मुला-मुलींना त्या ठिकाणी भरतीमध्ये प्राधान्य देण्यात यावं अशी मागणी जी आहे या सर्व लोकप्रतिनिधींची आणि या सगळ्या संदर्भात सरकारने लवकरात लवकर तोडग्याची भूमिका काढावी या मागणी करता धरणं आंदोलन जे आहे ते आदिवासी समाजातल्या सर्वच लोकप्रतिनिधींकडनं केलं जात असल्याचं सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतं। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तुम्ही आता संविधानिक पदावरती आहात, तुम्हाला हे आंदोलन करण्याची वेळ काय येते? सरकार तुमचं ऐकत नाहीये? आता असं म्हणण्याची वेळ आलेली आहे, कारण बऱ्याच दिवसापासून 2 वर्षापासून आम्ही या सातत्यानं म्हणत असतो पेसा भरती किंवा धनगरांचं घुसखोरी या संदर्भातला आम्हाला कुठल्याच प्रकारचं विश्वासात घेतलं जात नाही आणि विश्वासात न घेता डायरेक्ट कायद्यापर्यंत किंवा ड्राफ्ट झालाय कायद्याचा इथवर जात असतील तर मग आम्हाला ते संविधानिक पद असेल किंवा आम्ही आमदार असू, कुठल्या पक्षाच्या असू, आम्ही सरकारमध्ये असू का सरकारच्या बाहेर असू, सगळेजण आम्ही एकत्र आहोत। मुख्यमंत्री आग्रही आहेत धनगर समाजाला आरक्षण देण्यात, असं बाहेर तरी येतं, कारण मुख्यमंत्री महोदय रविवारी, शनिवारी किंवा रात्री अपरात्री बैठका लावतात आणि आम्ही बैठक मागतो तर आम्हाला बैठक मिळत नाही। तुम्ही पहिल्यापासून प्रखर भूमिका धरलेली की मुंबईला येणारं पाणी आम्ही अडवू म्हणून, आता तीच भूमिका घेऊन तुम्ही आंदोलन करणार आहात? आगे आगे देखो होता है क्या। आज सुरुवात आहे। महाराष्ट्रात जर तुम्ही लवकर याच्यावर निर्णय घेतला नाही तर महाराष्ट्रातून उग्र स्वरूपाचं आंदोलन सुरू होईल, यात काही हे नाही। कारण जे महाराष्ट्रात आपल्या विधानसभेचे उपाध्यक्ष जे संविधानिक पद आहे त्यांना समाजासाठी, समाजाच्या संरक्षणासाठी किंवा सत्ताधारी आमदार असतील, विरोधक आमदार असतील, यांना सगळ्यांना आज गांधी पुतळ्याजवळ आंदोलन करावं लागतं आहे। खरं तर याचा सरकारनं तातडीनं विचार करावा आणि वाटत असेल की ते आमच्या ताटात जेवतायत म्हणून, असं काय वाटत असेल त्यांना झिरवाळ साहेबांना की हे आमच्या ताटातलं खायला लागले, आमच्या ताटात यायला लागले, आता आमच्या ताटातलं ओढून घ्यायला लागले, आता आम्हालाच नाही खायला तर हे आमच्या ताटात लावलं, असं काहीतरी वाटत असेल त्यांना, म्हणून ते बसतायत त्यांच्या हक्कासाठी। प्रत्येकाला अधिकार आहे बसण्याचा। उद्धव ठाकरेंनी एकतरी निवडणूक लढवून जिंकून दाखवावी असं आव्हान बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंना दिलेलं आहे। फडणवीसांचं डिपॉझिट जप्त करा असं ठाकरेंनी नागपूरकरांना हे आवाहन केलं होतं। तर ठाकरेंनी एकही निवडणूक लढलेली नाही आणि फडणवीस जनतेत आहेत असं बावनकुळे म्हणत आहेत। सरकार उलथून टाकायचं म्हणजे टाकायचंच, कोणत्याही परिस्थितीमध्ये सरकार उलथून टाकायचं। अगदी नागपुरामध्ये तुम्ही मगाशी कोण बोललात, त्याचं डिपॉझिट जप्त झालं पाहिजे। मला विजय हा निसट्टा विजय नकोय, दणदणीत विजय पाहिजे। देवेंद्रची जमानत जप्त करण्याची भाषा बनवून नागपूरवरनं गेले। उद्धव ठाकरेंनी कधीच निवडणुका जिंकल्या नाही।
देवेंद्रजी 5-10 आमदार झाले आणि 6व्यांदा रेकॉर्ड ब्रेक मताने जिंकणार आहे. एका विधानसभेत यावेळी उद्धव ठाकरेंनी कुठली तरी विधानसभा महाराष्ट्राची लढावी, त्यांना वाटेल ती लढावी. बावनकुळेना ती कुठली तरी जागा दिली त्यांना, आले ना बातमी तुमच्यापर्यंत, करोडो रुपयाची जागा जवळपास फुकटात दिली त्यांना. मी इकडे नागपूरला आल्यानंतर मला सकाळी माझे पदाधिकारी भेटले, मला म्हणाले साहेब आपलं सरकार आलं ना की याची चौकशी लावायची. म्हटलं नाही, चौकशी अजिबात नाही लावायची. मग म्हटलं आपण सरकारकडे जाऊ आणि बावनकुळेला जिथे जमीन दिली ना तिकडेच आजूबाजूला दुसरी त्याच दराने जमीन दुसऱ्या माझ्या माणसाला देऊन दाखवा तुम्ही, तर मग मानू आम्ही याच्यात भ्रष्टाचार नाही. आपल्याला भांडण करत ठेवून, दंगली पेटवून हे सगळे मलई खात आहेत. भूखंडाचं श्रीखंड हे बावनकुळे सारखे भाजपवाले खात आहेत. कोराडी महालक्ष्मी संस्थान आहे, बावनकुळेची प्रायव्हेट प्रॉपर्टी नाहीये, देवस्थान आहे. उद्धव ठाकरे यांना माहिती असलं पाहिजे की 1917 पासून ही जागा देवस्थानाच्या लीजवर आहे. ती लीज रिन्युअल झाली आहे. ज्या स्टेजवर उद्धव ठाकरे होते ते स्टेजच्या बाजूचे लोक बघा, तरी प्रायव्हेट ट्रस्ट करून जमिनी लाटल्या आहेत. प्रायव्हेट ट्रस्ट करून जमिनी लाटल्या आहेत. चंद्रपुरामधले काँग्रेस नेत्यांनी जमिनी लाटल्या आहेत. हिंदू देवदेवताच्या संस्थानाबद्दल उद्धव ठाकरे येऊन बोलतात. खऱ्या अर्थाने ही हिंदू जनता उद्धव ठाकरेला सोडणार नाही. अमित शहा सूर्य आहेत का? जरांगेंनी बावनकुळेंनाही उत्तर दिलंय. मराठा आंदोलन इतर आंदोलनाप्रमाणे हाताळू असा विचार करू नका असंही जरांगे म्हणतात. कोणी अमित शहांवर बोलत असेल तर ते सूर्यासमोर दिवा लावण्यासारखं आहे अशी टीका बावनकुळेंनी केली होती आणि त्यावरच जरांगेंनी आता हे उत्तर दिलंय. मी स्वतः महाराष्ट्राच्या प्रवासामध्ये मराठा समाज, ओबीसी समाज, धनगर समाज यांचे जे आंदोलन चालू आहे ते समन्वयाने सोडवा अशा सूचना माननीय अमितभाईंनी दिल्या आणि सरकारने याच्यामध्ये सर्व समाजाला न्याय भेटला पाहिजे याकरता चांगली भूमिका घेतली आहे आणि ते सरकार घेत आहे. अमितभाईच्या बोलण्यामध्ये सर्व समाजाला न्याय देण्याची भूमिका ठेवा असं असताना कुणी अमितभाईबद्दल बोलणे आणि सूर्यासमोर दिवा दाखवणे हे काही योग्य नाही. ते सूर्य आहे काय? केंद्रीय गृहमंत्री आहेत ना अमित काका? सूर्य आहेत काय? ते सूर्य तिकडे आहे वर आभाळात. हे काय? मी सांगितलं मला राजकीय बोलायचंच नाही. ते बोलले म्हणून मी बोललो. बाकीच्या भानगडीत पडायचं नाही. दिल्लीच्या आंदोलनाचं कसं केलं, तर ते शेतकरी आंदोलनाचं कसं केलं, पंजाबचं कसं केलं, ह्या भानगडीत मस्तंगा नाही पडायचं, अजिबात नाही पडायचं. आणि ते स्वप्न कधीच बघायचं नाही. त्यांसारखं हाताळून काय तुमचं गोळ्या बंदुकी असत्या, इथं काही चलत नसतं. मग आम्हाला नावीला मग आरेला कार्य करावं लागेल. घाटकोपरमधील माता रमाबाई आंबेडकर नगरच्या पुनर्विकासाबाबत निर्णय होणार आहे. राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय होईल. MMRDAला 25% जमीन अधिमूल्य भरण्याबाबत सूट देण्याचा निर्णय होणार आहे. MMRDA आणि SRA भागीदारी तत्वावर आता पुनर्विकास करणार आहेत. पुनर्विकासाला मात्र स्थानिकांनी विरोध केलाय. 300 ऐवजी 500 चौरस फुटांच्या घरांची मागणी केली जाते. महाविकास आघाडीची जागावाटपासंदर्भात महत्त्वाची बैठक सुरू आहे. सलग 2 दिवस महाविकास आघाडीच्या जागावाटपावर बैठका होणार आहेत. मागील आठवड्यामध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांनी 288 जागांचा आढावा घेतलेला होता आणि आज पुन्हा एकदा या बैठकीला सुरुवात झाली आहे. हॉटेल ट्रायडेंटमध्ये सध्या या बैठकीला सुरुवात झालेली आहे आणि आता महाविकास आघाडीचे नेते या बैठकीसाठी दाखल होताना आपण बघतोय. जागावाटपासंदर्भातली ही महत्त्वाची बैठक ट्रायडेंट हॉटेलमध्ये सुरू आहे. गिरीश गायकवाड माझे सहकारी आपल्याला याविषयी अधिक माहिती देतील. गिरीश. हॅलो. गिरीश, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? नक्कीच आपण पाहतोय की महाविकास आघाडीची आज अत्यंत महत्वाची बैठक आहे आणि ट्रायडंटच्या रूफटॉपवर ही बैठक आता काही वेळामध्ये सुरू होणार आहे. काही वेळातच संजय राऊत या ठिकाणी पोहोचतील आणि जागा वाटपा संदर्भातली महत्वाची बैठक आहे. 2 ते 3 दिवसामध्ये जागेचं वाटप करायचं आणि आपण पाहतोय की जास्तीत जास्त जागेवरती काँग्रेसनं आपला दावा केलेला आहे. त्यामुळे नेमकी भूमिका आता काय असणार आहे ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे आणि जागा वाटपाचा फॉर्म्युला 1 ते 2 दिवसामध्ये राहणार असल्याचं बोललं जाते. जवळपास 120 ते 140 जागांवरती काँग्रेस दावा करते. चांगला राहिलेला आहे आणि त्यामुळेच आपण पाहतोय की आता शिवसेनेच्या वाट्याला नेमक्या किती जागा येणार आहे हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे आणि त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस 70 ते 80 जागांवरती दावा करते. त्यामुळे त्यांच्या वाटेला किती जागा जाणार आहेत हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. ज्या जिंकणाऱ्या जागा आहेत त्याच जागेवरती दावा करावा असं एक सूत्र जे आहे ते सुद्धा ठरल्याचं बोललं जाते. त्यामुळे आजची बैठक अत्यंत महत्वाची असणार असं बोललं जातं.
राष्ट्रवादीकडून जयंत पाटील, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड हे नेते उपस्थित आहेत. तर काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि त्यासोबतच इतर जे महत्वाचे नेते आहेत ते उपस्थित राहिलेले आहेत. अवघ्या काही वेळामध्ये ही बैठक सुरू होईल. संजय राऊत काही वेळामध्ये या ठिकाणी पोहोचणार असल्याची माहिती आहे आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने या बैठकीला सुरुवात होईल. काँग्रेसचे विजय वडेट्टीवार, नाना पटोले, थोरात, जयंत आणि त्यासोबतच राजेश टोपे, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड इत्यादी नेते सध्या उपस्थित आहेत आणि या सगळ्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये आज महाविकास बरोबर सध्या या बैठकीला सुरुवात झालेली आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर महाविकास आघाडीची ही महत्वाची बैठक आता सुरू होते आणि इथे घेतो एक छोटासा ब्रेक. झालेली आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर महाविकास आघाडीची ही महत्वाची बैठक आता सुरू होते आणि इथे घेतो एक छोटासा ब्रेक.